कामगार सन्मान सुरक्षिता प्रगतीचा हा ठामपणे प्रगतीसाठी कटिबद्ध आहे। जळगाव जिल्ह्यात वार्षिक पत योजनेत एसीपी मध्ये 105% उद्दिष्ट पूर्ती करत 18,900 कोटीच्या तुलनेत 19,874 कोटी वितरण करण्यात आलेले आहे। जिल्हाधिकारी व एलडीएम यांच्या समन्वयातून बँकेच्या प्रभावी पाठबळामुळे हे काम पूर्ण करण्यात आलेले आहे। आज उद्योजकांमध्ये गुणवत्तेनुसार 80 ते 105% पर्यंत प्रोत्साहन मिळणार असून या संदर्भात शासनाने निर्णय जाहीर केलेला आहे। या धोरणामुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्रांतीचे नवे पूर्व सुरू होणार असून येत्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक होणार आहे। मुख्यमंत्री रोजगार योजनेनिमित्त कार्यक्रमात 25-26 आर्थिक वर्षात 1006 नवीन उद्योगाची बँकेने मंजुरी दिली आहे। नवीन 1006 उद्योग सुरू होणार असून मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी तसेच सदरच्या योजनेत जिल्ह्यात विभागात प्रथम व राज्यात पहिल्या 10 मध्ये क्रमांक मिळवलेला आहे। महाराष्ट्र नेहमी एकतेच्या बळावर प्रगतीची शिखरी गाठलेली आहे। आज आपण महाराष्ट्र दिन हा केवळ उत्सव म्हणून नव्हे तर प्रगतीचा संकल्प म्हणून साजरा करूया। जिल्ह्यातील विकासाला वेग आणि उत्साह कायम ठेवत जिल्ह्यात राज्याच्या नव्या उंचीवर आणण्याचा निर्धार करूया। जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून मी नम्रपणे आपले आवाहन करतो की वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा विचार करून दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळा। विशेषतः शेतकरी बांधव आणि कामगार वर्गाने आरोग्याची काळजी घेत सकाळी आणि सायंकाळी काम करावीत। प्रखर उन्हामुळे उष्माघात, थकवा आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात। त्यामुळे थोडीशी काळजी घेतली तर मोठा धोका टळू शकतो। आपण सर्वांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेणे हे गरजेचे आहे। सुरक्षित राहणे ही जबाबदारी आहे, कारण या आपण सुरक्षित तर आपला परिवार आणि आपला समाज सुरक्षित। पुन्हा एकदा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।